तर आपण बघूया की 3D अॅनिमेशनचा कोर्स केल्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली किती कमवू शकता आणि तुमचा करिअर पाथ काय असणार आहे. तर जेव्हा तुम्ही 3D अॅनिमेशनचा कोर्स कंप्लीट करता, तुमच्याकडे दोन डिफरंट करिअर पाथ ओपन होतात. ज्याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही ॲज अ 3D अॅनिमेटर म्हणून मार्केटमध्ये जॉबला लागता. ॲज अ 3D अॅनिमेटर तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही प्रोडक्शन हाऊसेस असतील, OTT चॅनल्सचे मीडिया प्रोडक्शन हाऊसेस असतील, तिथे तुम्ही काम करू शकता. जे तुम्ही शोज नेटफ्लिक्सला बघता किंवा डिझनीला बघता, तर हे सगळे शोज तिथे प्रोड्यूस होत असतात. सो ॲज अ सॅलरीचा जर विचार केला तर ॲज अ फ्रेशर तुम्हाला किती सॅलरी मिळते जर आपण विचार केला तर फर्स्ट तुम्हाला 3 to 5 लाख सॅलरी मिळते ॲज अ फ्रेशर being a 3D animator. जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो आणि 3 वर्षांचा एक्सपिरियन्स होतो, त्यानंतर यू कॅन अर्न अप टू 9 to 16 लाख. ऑफकोर्स जसा एक्सपिरियन्स वाढतो तशी सॅलरी वाढत जाते आणि तुमचे प्रमोशन्स पण होतात. आफ्टर 10 इयर्स तुम्ही ॲज अ लीड किंवा डिरेक्टर म्हणून काम करता, तिथे तुमची सॅलरी कॅन व्हॅरी फ्रॉम 35 lakhs to 40 lakhs per annum. आणि ॲज अ फ्रेशर जर तुम्ही फॉरेन क्लायंट सोबत काम करत असाल, देन ऑल्सो यू कॅन स्टार्ट अर्निंग फ्रॉम 3 to 5 lakhs. बिंग इन सातारामध्ये राहून तुम्ही फॉरेन क्लायंटसाठी काम करू शकता. दिस ऑल यू कॅन चेक ऑन द Glassdoor अँड ऑफिशियल वेबसाईट एज वेल. Indeed, Glassdoor ह्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. सो दिस इज हाऊ मच यू कॅन अर्न. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला स्किल अक्वायर करणं गरजेचं आहे. द फर्स्ट वे इज 3D अॅनिमेटर. द सेकंड इज यू कॅन गो इन टू द गेमिंग इंडस्ट्री. आता गेमिंगमध्ये तुम्ही किती कमवू शकता, त्याच्यामधून काय करिअर पाथ असणार आहे, जे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून्ड.